महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, कोकण, पुणे विभागात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। यावर्षी गणेश उत्सवाच्या अगोदर मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले। त्यामुळे रस्त्यांवर व रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने मुंबईमध्ये अघोषित बंद पाळण्यात आला, तर कोल्हापूर, सांगली भागात धरणे पूर्ण भरल्याने पाणी सोडण्यात आले। अनेक गाव यामुळे पुरात बुडाली। या सर्व पार्श्वभूमीवर गणेश उत्सव कसा साजरा होणार या चिंतेत असलेल्या गणेश भक्तांवर गणरायाने कृपा केली आणि चक्क ऊन पडल्याने गणेश भक्त उत्साहाने कामाला लागले आणि आज श्री गणेशाचं घरोघरी आगमन झालं। गुरुवारी 1 तारखेला गणरायाचं आगमन झालं। वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या जल्लोषात गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घरी आणली। 1.5 दिवसांच्या मूर्ती रात्रीच स्थानापन्न करून सकाळी लवकर गणेश मूर्तीची पूजा करण्यात आली, तर 5 दिवसांच्या, 10 दिवसांच्या, 14 दिवसांच्या गणेश मूर्ती दुपारी 12 पर्यंत मोठ्या जल्लोषात स्थानापन्न करण्यात आल्या। वर्षातून एकदा देव आपल्या भक्तांच्या घरी येतो, त्यामुळे त्याची यथासांग पूजा अर्चना करून भक्त गणेशाकडे कुटुंबासाठी सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना करतो। झोपडीतला देव व महालातला देव याच्यामध्ये फरक नसतो, दोघांचाही आनंद सारखाच असतो आणि गणपती बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात। बुधवारी संपूर्ण देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात मुस्लिम बांधवांनी साजरी केली। नवी मुंबई व रायगडमध्येही मोठ्या आनंदात व उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण केले व एकमेकांना भेटून ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या। आज संपूर्ण देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात मुस्लिम बांधवांनी साजरी केली। नवी मुंबई व रायगडमध्येही मोठ्या आनंदात व उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण केले व एकमेकांना भेटून ईद मुबारक शुभेच्छा दिल्या। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। मुस्लिम बांधवांनी पोलिसांनाही ईदीच्या शुभेच्छा दिल्या, तर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईदीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी प्रेम व शांततेने आपापले सण साजरे करण्याचे आवाहन केले। रमजान की शुभकामनाएं, ईद की मुबारकबाद और आने वाले जो और भी त्यौहार है, सन है, उसको शांति और अमन से हम लोगों के सहकार के साथ होगा, इसकी हम सबसे गुजारिश करते हैं, विनती करते हैं और सबको फिर से एक बार आज के मौके पर मुबारकबाद देते हैं। तसेच यावेळी एका मुस्लिम बांधवाशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। आज भारत ही नहीं पूरे विश्व में ईद मनाया जा रहा है, लेकिन मैं आपसे ये जानना चाहूंगा कि पूरे भारतीयों के लिए कुछ कहना चाहेंगे तो आप क्या कहेंगे? मैं भारत के लिए ये कहना चाहूंगा, जितने भी हम भारतीय हैं, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सब है भाई और हमको मिलकर सारे त्योहारों को मिलकर मनाना चाहिए और इत्तेफाक होना चाहिए हमारे अंदर। सर, देखा ये जा रहा है कि हमारे हिंदुस्तान में कई ऐसे व्यक्ति हैं जो फूट करो राज करो की नीति अपनाते हैं, ऐसे लोगों के बारे में क्या कहना चाहेंगे? मेरी राय ये है
कि जो राजनीति सियासत जो है इसको मजहब की आड़ न दे, मजहब के अंदर सियासत को न लाए। मजहब तो एक ऐसा मजहब होता है कि मजहब के अंदर मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है, हम वतन है, हिंदुस्तान हमारा ये मुल्क है और यहाँ पर सब लोग अमन अमान चाहते हैं। मैं ये सियासतदान से अपील करता हूँ कि ये जो आपस की एक नाइत्तेफाकी पैदा करते हैं वो ना करें, बल्कि सियासत को भी ऐसा करें कि मोहब्बत का और अमन का पैगाम दें। जी बहुत बहुत शुक्रिया। और दूसरा ये है, ऐसे सियासतदानों को अब वक्त ने और हमारे देशवासियों ने सिखा दिया है कि उनकी अब नहीं चलेगी। अब लोगों की आंखें खुल चुकी हैं। अब मस्जिद की और मंदिर की राजनीति बिल्कुल नहीं चलेगी। अब सच्चा हिंदुस्तानी है वो हिंदुस्तानी की राजनीति चलेगी। जो बापूजी ने बताया, राष्ट्रपिता महात्मा गांधी ने जो हमें तालीम दी है, अब वही चलेगी। पनवेल उरणचे आमदार विवेक पाटील यांनीही हिंदू व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। हाय अस्सलाम वालेकुम, अस्सलाम। ईद का है यारो ये प्याम, ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। पनवेल, उरण परिसर व नवी मुंबई परिसरातील तमाम नागरिकांस माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं, शेतकरी कामगार पक्षाकडनं गणेशोत्सव आणि रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। या शुभेच्छा देत असताना या दोन्ही धर्मियांच्या सणाच्या निमित्तानं सर्व आपण ह्या परिसरात राहणारी जनता ही एक भावनेनं राहूया, आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि हे प्रयत्न करत असतानाच आपल्या ह्या परिसराचं नाव उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनातून गणराया आपल्याला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। संपूर्ण भारतासह रायगड व नवी मुंबईमध्येही शांततापूर्ण वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली। नवी मुंबई पोलिसांनी या दोन महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोखपणे बजावली आहे। तसेच गणपती उत्सवाची सुरुवात गुरुवारपासून होत आहे, त्यासाठीही नवी मुंबई पोलिसांनी योग्य उपाययोजना केल्या आहेत। कर्नाळा आज तकच्या प्रेक्षकांनाही रमजान ईद व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। कर्नाळा आजतक बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। रबाळे पोलिसांनी एका पाकिटमार चोराला अटक करून ताब्यात घेतले आहे। रबाळे पोलिसांनी अधिक तपासामध्ये या आरोपीची मोठी टोळी शहरात कार्यरत असल्याचे सांगितले, ज्यामध्ये 20 ते 25 युवक शामिल आहेत। रबाळे पोलिसांनी एका पाकिटमार चोराला अटक करून ताब्यात घेतले आहे। रबाळे पोलिसांनी अधिक तपासामध्ये या आरोपीची मोठी टोळी शहरात कार्यरत असल्याचे सांगितले, ज्यामध्ये 20 ते 25 युवक सामील आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिलवा तरेमल नाडार असे असून या खिसे कापूंची टोळी रेल्वे स्टँड, बस स्टँड परिसरात पाकिटमारी करीत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीकडून रबाळे पोलिसांनी 25 पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत व अनेक पाकिटही पोलिसांच्या हाती लागली आहेत। या पाकिटमार टोळीचा तपास करण्यासाठी रबाळे पोलिसांनी सापळा रचला असून अनेक युवक यामध्ये सामील आहेत। याविषयी रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनकर यांनी अधिक माहिती पत्रकारांना दिली। इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबई परिसरात बेस्ट बसमध्ये, नवी मुंबई महानगरपालिका बसमध्ये पिक पॉकेटिंग वगैरे करणार आहे। तो दिघा इथे येणारा पेट्रोल पंप जवळ, त्या अनुषंगाने त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की त्याच्याकडे 20 ते 25 मुलं आहेत आणि त्यांना तो चोरी करायला लावतो। कुठे राहणार आहे आणि असं का करून घ्यायचं मुलांना? तो मफतलाल एरिया आहे, कळवा येथे, तिथे राहतो। तिथे स्लम आहेत, तिथे
डेली ह्याच्यात लहानपणापासूनच त्याला काय उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने तो या क्षेत्रात आलेला आहे आणि त्याच्याबरोबर 20 ते 25 पोरं आहेत आणि त्यांच्या मार्फतच पीक मोबाईल्स आणि पाकिटमधून पैसे मिळतात त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. आणि पूर्णतः टोळी सक्रिय केलेली नवी मुंबई. हो 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 नवी मुंबई परिसरात हा सक्रिय आहे. हरिओम नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे 3-4 नावं आहेत, उर्फ नावं आहेत, पण हरिओम नावाने तो ओळखला. नवी मुंबई शहरात अवैध बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या सिडकोच्या वतीने नवी मुंबईमध्ये तोडक कार्यवाही मोहीम सुरू आहे. घणसोली येथे ही सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडक कार्यवाही करण्यात आली. नंतरच घर घ्यावे. घणसोली सेक्टर 19 व सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेने घणसोली येथे अवैधरित्या तयार होत असलेल्या निर्माणधीन इमारतीवर बुलडोझर फिरविला. गेल्या अनेक महिन्यापासून सिडकोची अवैध बांधकामावर कारवाई सुरू आहे. यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात गावठण विभागामध्ये करण्यात आल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी घर घेताना बांधकाम अवैध नाही ना याची खात्री करावी. नंदीस येथे बनविण्यात येणाऱ्या 4 अवैध इमारतीवर सिडकोचा हातोडा पडला आहे. तसेच सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात बिल्डरना नोटीस देण्यात आली होती, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही तोडक कारवाई करण्यात आली. या तोडक कारवाईविषयी सिडकोचे अतिक्रमण अधिकारी सुभाष गोवारी यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. जुनवाडी येथे जे चालू बांधकाम आहेत आणि ज्यामध्ये कोणी राहत नाही त्यावर आज कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि ही महानगरपालिका आणि सिडकोच्या अतिक्रमण विभागावर संयुक्त कारवाई करत आहोत आम्ही. तर याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला एक कमला अब्बासभाई आणि कमलाकर पाटील आणि भुकेश भुरिया आणि एक मनोज मडवी अशा लोकांना जी यांची बांधकामं चालू आहेत त्यांना आम्ही अतिक्रमण विभागामार्फत महानगरपालिका आणि सिडको नोटीस बजावलेल्या आहेत. तसेच या मुद्द्यावर वॉर्ड अधिकारी यांनी आपली अशी प्रतिक्रिया दिली. सिडकोच्या जमिनीवर होत असलेल्या बांधकामांवर कारवाई करणं हे सिडको आणि त्याच्यासोबत महानगरपालिका अशा प्रकारे या संयुक्त मोहिमेचा एक पद्धती आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आमच्या स्तरावर महानगरपालिके स्तरावर अशा प्रकारचे कुठेही बांधकामाची सुरुवात झाली त्याच वेळेस त्या ठिकाणचा स्थळदर्शक पाहणी अहवाल जो आम्ही तयार करतो त्याच्या चतुष्सीमा सहित आम्ही सिडकोला कळवलेलं असतं की आपल्या जागेवर अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम होत आहे. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक. काँग्रेसी नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना व मनमानी कारभाराला कंटाळून अनेक काँग्रेस कार्यकर्ते शेका पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. पनवेल तालुका अंतर्गत माळडुंगी येथील टाऊरवाडीतील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या खोट्या आश्वासनामुळे व मनमानी कारभारामुळे पनवेल तालुका अंतर्गत माळडुंगी येथील टाऊरवाडी गावचा अजूनही विकास झाला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. विकास कामाची आश्वासने देऊन निवडणुकीच्या काळात येथील रहिवाशांशी संवाद साधून नंतर पाठ फिरवणाऱ्या काँग्रेसच्या नीतीला कंटाळून टाऊरवाडीतील शेकडो काँग्रेसी कार्यकर्त्यांनी शेका पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. सोमवारी आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, जिल्हा परिषद सदस्य मारुती भस्मा, मधु वाघ, चांगा शेठ, बबन पाटील, मदन शेठ आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बाळाराम पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शेका पक्षाने जी आश्वासने सर्वसामान्य जनतेला केली आहेत ती पूर्ण केली आहेत. आगामी काळात टाऊरवाडी येथे अनेक विकास कामे केली जातील. तुम्हा साऱ्यांचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत करतो आणि स्वागत करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस म्हणून आपण साऱ्यांना या ठिकाणी अशी अभिवचन देतो की ज्या विश्वासानं ज्या कारणासाठी आपण शेतकरी कामगार पक्षात आलेला आहात तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्थ बसणार नाही. 97 सालापासून मी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. अनेक वेळा या भागात आपण अगदी पुराच्या वगैरे बाबतीत पण काम केलं, पण टावरवाडीमध्ये आपल्याला कधी अशा पद्धतीची लोक आपल्या जवळ आली नव्हती. 1-2 वेळा आली, पण रात्री प्रवेश झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती मंडळी काँग्रेसमध्ये गेली. अशी परिस्थिती 2-3 वेळेला या ठिकाणी झालेली होती. आज आपण काही कामाच्या अपेक्षेने शेतकरी कामगार पक्षाकडे आलेला आहात. आमदार विवेक पाटील साहेबांच्या
नेतृत्वाखाली आम्ही मंडळी काम करतो. आम्हाला जी गोष्ट करणं शक्य असेल तीच गोष्ट आम्ही लोकांना कबूल करतो. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास 8 लाख रुपये निधीतून बनविण्यात येणाऱ्या जल आपूर्ती योजनेचा शुभारंभ काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काशीनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कावरवाडीचा प्रवेश म्हटलं की लोक मनाने संशय घेतात, पण लोकांना जे संशय घेतात त्यांना त्यांची तोंडगिरी बंद करा आणि शेका पक्षाच्या बरोबर निश्चय राहा. मागेचे काम आणि मागचे तुम्ही सांगाल ती गोष्ट आम्ही केल्याशिवाय काशीनाथ पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही राहणार नाही असं अभिवादन देतो. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेका पक्षाच्या कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.